नमस्कार, साधनाज किचनमध्ये स्वागत आहे. आज आणखी एक डिश घेऊन आली आहे. आता इथे मी काय केलं होतं की मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी शेंगदाण्याचा कूट काढून घेतला होता. आता त्यानंतर मी इथे सुके खोबरे काही काप करून घेतले, ते लसूण पाकळ्या आणि त्याच्यानंतर मी इथे घालणार आहे 1 चमचा जिरे. तर सुक्या खोबऱ्याचे काप, लसूण, कढीपत्ता आणि आपल्याला जिरे इथे घालून घ्यायचेत. बघा, 1 चमचा जिरे एवढंच घालायचं. याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे काही ॲड करायची नाही. आता हे आपण मिश्रण काढून घेऊया. पाण्याचा वापर इथे होणार नाहीये. बघा, हे कोरडंच दिसतंय मिश्रण. दाखवते चमच्याने. असं काढून घ्यायचंय. तिथे शेंगदाण्याचा कूट वेगळा आणि हे मिश्रण काढून घेतलंय. कढई मी तापत ठेवली होती. तेल घालून घेऊया आपण. फोडणी आपल्याला इथे करायची आहे, त्यामुळे आपण गॅसची जी फ्लेम आहे ती मंद आचेवरच केलेली आहे. आता याच्यामध्ये मी हिंग घालून घेतले. मोहरी घालूया. मोहरी जरा तेलामध्ये तडतडायला लागली की छान असा हिंग आणि याचा फोडणीचा वास दरवळतो. आता इथे ठेचलेला काही लसूण मी ॲड केलाय. हा ज्यावेळेस लसूण तयार होतो तर साधारण असा छान वाटतो खरपूस खायला दाताखाली आला की. हे आपलं खोबरं, लसूण, कढीपत्ता आणि मगाशी जे तुम्हाला वाटण दाखवलं ना, ते आपण याच्यामध्ये घालून घेतो. जिरे आपण जरा परतून घेऊया. सकाळी जर टिफिनला भाजी करायची झाली ना तर ही झटपट होते आणि अतिशय पौष्टिक आहे. फायबरस युक्त अशी भाजी आहे. आता मिरची पावडर घालून घेतली आहे. हळद, मिरची पावडर, जर अशी मी घालते. अजून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. तर आधी मी हळद घातली, त्यानंतर मिरची पावडर परतून घेतलंय. आता इथे आपण जे घालणार आहे, बघा, ही वालवराची शेंग आहे. ही मी निवडून तुकडे करून आपण पाण्यामधून ही घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि आता याच्यामध्ये ॲड करतोय. सगळी शेंग ही याच्यामध्ये घालून घेतली कढईमध्ये की मग आपण त्याच्यानंतर ती एकजीव करून घेणार आहे. म्हणजे सारा जो मसाला जो होता तो आपण त्याला लावून घेऊ. एकसारखा त्याला परतवून घेतला जाईल. सहज होणारी आणि झटपट अशी रेसिपी आहे. इथे शेंग वाफवायची काहीही आवश्यकता नाही आहे, किंवा काही ठिकाणी आधी शिजवून घेतात आणि मग नुसतीच फ्राय करतात. नको, मग त्या का तर एवढा वेळ जातो. आता इथे आपण शेंगदाण्याचा कूट मी जो मला म्हटलं तर सुरुवातीलाच करून घेतलाय, तो आता इथे मी ॲड करून घेते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता किंवा वाटलं स्किप करायचं स्किपही करू शकता. पुन्हा परतून घेऊया जरासा. बघा, ही भाजी आता इथे पाणी आपण वापरणार नाहीये. सगळे मसाले वगैरे त्या शेंगेला लावून झालेत. आता 2 मिनिटं घेते मी. जरासं अजून सर्व एकसारखं जरा मिक्स करून झालं की ही भाजी आपण वाफेवरच शिजवणार आहोत. तर वाफेवर शिजवताना काय करायचं, भाजीमध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही. तर मग याच्यावरती जे मी झाकण ठेवणार आहे वाफेवर करून घेण्यासाठी, त्या झाकणामध्ये म्हणजे त्या ताटावरती मी थोडंसं पाणी वापरणार आहे. बघा, ताटात दिसते का, जरा पाणी हे केलंय. आणि ही भाजी शिजवताना तर झाकण ठेवून घेऊया कढईवर आणि गॅसची फ्लेम ही मंद आचेवर करणार आहे. साधारण 3 ते 4 मिनिटांमध्ये ही शेंग आपली सहज शिजवून होते. बघू शकता इथे छान अशी तयार झालेली. वाफेवर ही भाजी झटपट होते, फारसा वेळ घेत नाही शिजायला. बघा, तयार झाली आपली वालवराची शेंग. कुठल्याही सुक्या भाजीला जर तुम्हाला असं वाटलं वाफेवर करून घ्यायची, तर तुम्ही सांगितलेला जो मसाला आपण सुरुवातीला काढला की नाही, खोबरं, लसूण आणि कढीपत्ता, जिरे काढून बघा, अतिशय चवीला छान वाटतो तो. सहज बघा, आता शेंग ही आपली तयार झाली, शिजलेली आहे.
चला तर मग तुम्ही पण करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. धन्यवाद.